नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज. पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या भव्य दिव्य आणि धार्मिक महोत्सवाची संपूर्ण माहिती घेणारा रिपोर्ट केला आहे आमचे प्रतिनिधी जगदीश बलांडे आणि प्रवीण एखंडे यांनी. पाहूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या एक भव्य दिव्य असा महोत्सव सध्या सुरू आहे. या ठिकाणी रोज हजारो भाविक या उत्सवासाठी सहभागी होत आहे. हे का आणि कशामुळे भाविक या ठिकाणी सहभागी होत आहे हे बघण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो आहे. सध्या मी उभा आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील बोरगाव फाटा या ठिकाणी. या ठिकून पूर्वेस 7 किलोमीटर अंतरावर हा भव्य उत्सव सोहळा सुरू आहे. आता आपण या ठिकाणी जाणार आहे. चला तर आपण बघूया. या महोत्सवाला भेट देण्यासाठी आपण आता निघालो आहे. आता ह्या गाडीतून आपण या महोत्सवाला भेट देण्यासाठी प्रवास करणार आहे. फुलंब्री तालुक्यातील बोरगावर्ज येथील गिरजा नदीकाठी हे गणपती व मंदिर वसलेलं आहे. या ठिकाणचा अखंड हरिनाम सप्ताह व गणपती यात्रा उत्सव हा भाविकांचा श्रद्धेचा आणि आकर्षणाचा विषय ठरतो. या उत्सवास 119 वर्षाची परंपरा आहे. गुढीपाडव्याला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होते. हा सप्ताह रामनवमीपर्यंत चालतो. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे दैनंदिन 7 ते 9 या वेळेत कीर्तन सुरू आहे, तर दुपारच्या वेळेत शिवमहापुराण कथा सुरू आहे. ज्या महोत्सवाबद्दल आपण बोलत होतो आपण आता त्या ठिकाणी आलेलो आहे. आता आपण सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बोरगाव येथील तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती येथील गणपती मंदिरात. महाराष्ट्रातील गणपतीच्या 21 शक्तिपीठापैकी एक गणपतीचं हे शक्तिपीठ आहे. आपण आता सध्या माझ्या बाजूला गणपतीचे जागृत देवस्थान असलेले स्वयंभू मूर्ती या ठिकाणी बघत आहे. या ठिकाणी गुढीपाडवा ते रामनवमी भव्य महोत्सव पार पडला जातो. 118 वर्षापासून या ठिकाणी ही परंपरा चालू असून यावर्षी 119 वर्ष आहे. गावकरी मनोभावेने या गणपतीची पूजा करत असल्याने हाकेला धावणारा गणपती म्हणून राज्यभर या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे या महोत्सवासाठी दररोज हजारो भाविक या ठिकाणी उपस्थिती दर्शवत आहे. आता सध्या रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भव्य यात्रा उत्सव भरणार असून या ठिकाणी राज्यभरातील लाखो भाविक या गणपतीच्या दर्शनाकरता येणार असल्याचं या ठिकाणी सध्या नियोजन सुरू आहे. गावातील नवतरुण भाविक या सोहळ्यात हिरारीने भाग घेऊन महोत्सव यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत असल्याचं दिसून येत आहे. हजारो भाविक दैनंदिन कीर्तन ऐकण्यासाठी या तीर्थक्षेत्रावर येत असल्याने मंदिर परिसरात पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. रात्री कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर दैनंदिन महाप्रसादाच्या पंक्ती पार पडत आहेत. यासाठी दररोज वेगवेगळा महाप्रसाद बनवला जातोय. याचा लाभ हजारो भाविक एकाच वेळी घेताना दिसत आहेत. सध्या सुरू असलेल्या या सप्ताहास रोज जिल्हाभरातून हजारो भाविक येत असले तरी शेवटच्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी या दशमीला यात्रा उत्सव आणि भव्य महाप्रसाद भंडाऱ्यासाठी राज्यातील लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याचं गणपती संस्थान आणि गावकऱ्यांनी सांगितलंय. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक या उत्सवासाठी दाखल होत आहे. आपल्यासोबत सध्या काही भाविक आले, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. कुठून आलाय तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगरहून आले. बरं, यावर्षी भव्य दिव्य असं गणपती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण या सोहळ्यानिमित्त का म्हणून आलं आहे आणि किती दिवसापासून आपण या सोहळ्यानिमित्त येतो? आमचं प्रॉपर गाव गणपती बोरगावच आहे आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे हे 119वे वर्ष आहे भंडाऱ्याचं. या निमित्ताने सर्वजण सहभागी होतात आणि त्या निमित्ताने एक काय म्हणतात आपुलकी राहते सगळ्यांमध्ये म्हणून. आणि एक खूप छान उपक्रम हा आपल्या गावाकडनं किंवा गावाच्या गावकऱ्यांच्या वतीने घेतला जातो. त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटतं. आपण बघताय की ह्या गणपतीची राज्यभरात चर्चा आहे आणि भक्ताच्या हाकेला धावणारा असा गणपती आहे. याची ख्याती या भक्ताचा हाकेला धावणारा गणपती म्हणून झाली. त्याविषयी तुमचा काय अनुभव आहे का सांगता? नक्कीच छानच अनुभव आहे आणि त्यामुळेच आम्ही खास करून दरवर्षी ते दर्शनाला येतो आणि महाप्रसादाचा लाभ घेतो. आणि तुमच्या चॅनलच्या वतीने मी सर्व भाविकांनाही आवाहन करते की त्यांनी 7ही दिवस इथे कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. धन्यवाद. तर आपण बघताय की लांब लांबून भाविक या सोहळ्यासाठी येत आहे आणि भक्ताच्या हाकेला धावणारा हा गणपती असल्याने राज्यभरात या गणपतीची ख्याती असल्याने या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक बोरगाव नगरीत सध्या दाखल होताना आपण बघत आहोत. माझे सहकारी प्रवीण एखंडेसह प्रतिनिधी जगदीश बलांडेसह फुलंब्री छत्रपती संभाजीनगर. पीजे मराठी न्यूजसाठी स्पेशल रिपोर्ट प्रतिनिधी जगदीश बलांडेसह प्रवीण एखंडे छत्रपती संभाजीनगर.
ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी PJ मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.